गरमी आहे यार. त्या गरमीमध्ये कोण ठेवतं कॉलेज सुरू? हा, नाही तर काय, इथे सगळ्या जगाला सुट्ट्या आणि आम्ही शिकतोय. हे कीर्ती. हा, तो बघ, तो कालचा मुलगा. हा इथे काय करतोय? त्याला तू आवडलीस वाटतं. चीज करतोय तुला. काय पण काय, गप्प बस. आईच्या गावात प्रोफेसर. यार आपण आपल्या प्रोफेसरची रॅगिंग केलीये. मेलो मेलो आपण आता. देवा वाचव. चालत बसा. तर माझ्याकडे 40 सेकंद आहेत स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायला, कारण तेवढाच वेळ मी त्यामध्ये घालवणार आहे. सो गुड मॉर्निंग क्लास. मी प्रोफेसर विराज गायकवाड. मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवणार. दॅट्स इट. चला, तुमची सायकोलॉजीची पुस्तकं काढा. आज आपण सिगमंड फ्रॉइड याच्या सिद्धांताबद्दल शिकणार आहोत. तुम्हाला सिगमंड फ्रॉइड माहिती आहे? ओके. सिगमंड फ्रॉइड हा सायकोलॉजी मधला खूप मोठा प्रभावशाली विचारवंत होता. त्याचा सिद्धांत सायको अनालिसिस हा आपण आज शिकणार आहोत. तर पुस्तकामध्ये तो बघा. मन, वर्तन आणि आवेचन म्हणजे सबकॉन्शियस समजून घेण्याचा पाया मानला जातो. तर फ्रॉइड काय म्हणतो, तर आपण जी कुठली कृती करतो म्हणजे जे वर्तन करतो ते आपल्या सबकॉन्शियस मधून, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यातून प्रेरित होऊन करतो. जाणीवपूर्वक विचारपूर्वक करत नाही. हे कोणी लिहिलंय? हे करायला येतं का कॉलेजमध्ये? कोणी लिहिलंय? पुढे इथे लेक्चर चालू असताना तुमचे मागे हे उद्योग चालतात का? काय विचारतोय मी? मला पुढच्या 20 सेकंदात हे कोणी लिहिलंय त्याचं नाव हवंय. ठीक आहे, काही हरकत नाही. कोणीही सांगू नका कोणी लिहिलंय. मी आता सगळ्यांच्या नोटबुक तपासणार. आणि ज्याचं कोणाचं हँडरायटिंग याच्याशी मॅच होईल त्याचं तो स्टुडंट यापुढे माझ्या लेक्चरला बसू शकणार नाही. उठ. मी उठ. नाव काय तुझं? कीर्ती. उठ. संपूर्ण लेक्चर तू बाहेर उभं राहायचं. आणि तू आजपासून माझ्या लेक्चरला बसायचं नाही. हे क्लासरूम आहे, तुझं प्लेग्राऊंड नाही तुझ्या मित्रांबरोबर वाटेल ते करायला. गेट आउट. आउट.
आला का मेसेज? हां मेसेज आला का? नाही ना, तेच बघतो मी, नाही आलेला मेसेज. दादा हां बोलू बरं तुला. बोल. जरा असं तोंड उघडून भडाभडा बोलायला शिक ना. अरे दादा असं गप्प राहून नाही चालत रे. ते म्हणतात ना बोलणाऱ्यांची माती पण विकली जाते. आणि हे असं गप्प राहून आहे ना तुझं सोनं पण पडून राहील बघ. या अशा प्रसंगात आहे ना जरा तोंड उघडून बोललं पाहिजे रे. एक क्वार्टर संपली की दुसरी संपली की तिसरी, असा गाडा शब्द बाहेर पडले पाहिजे. बस बस बस, हे तुझं क्वार्टर सोडून ना मी बाकीचं सगळं हळूहळू शिकेन. हा कधी? ऐक ना, आपण जरा आत्ता काय करायचं त्यावर बोलूया. ते सांग. काय करायचं आता? एक काम कर, हां प्रीतीला मेसेज कर. प्रीतीला मेसेज कर. असलं काही करणार नाही. मगाशी तुझं ऐकून त्या बाईशी कचाकचा भांडलेलो आहे मी. आता परत असलं काही करण्याचं धाडसच नाही आहे माझ्यामध्ये. प्रीतीला मेसेज कर. तू सांगू नको. ए, गप, 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 गप. ए, दीप, ए, दीप. अरे गप बस. तू दीप ऐक रे माझं. पासवर्ड टाक. नको ना माझा जाऊ. पासवर्ड टाक. गप बस आता. प्रीती, काय ग, काय हे भेटला का स्वराज? काय म्हणाला? कसा वाटला तो? विचार ना, तुझ्या लाडक्या लेकीला विचार. हाय प्रीती, खरं तर मला तोंडावर थेट बोलायला जमत नाही, पण मला आज एक प्रॉमिस करायचं आहे तुला. मगाशी रेस्टॉरंटमध्ये जशी मी तुझी बाजू घेतली तशी मी तुझी बाजू आयुष्यभर घेत राहीन. मग ती चूक असो वा नसो. तुझी चूक नसेल तर सगळ्या जगाशी भांडेन, आणि तुझी चूक असेल तर त्याबाबत मी तुझ्याशी 4 भिंतीच्या आत बोलेल, पण जगासमोर मी तुझ्या पाठीशीच असेन.